नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. अनाथांची माय अशी ओळख असणाऱ्या सिंधुताई सपकाळ यांच्या आश्रमाच्या नावाने अनेकांची फसवणूक झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सिंधुताई सपकाळ यांच्या आश्रमात लग्नासाठी मुली आहेत असं म्हणत अनेकांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सिंधुताई सपकाळ यांची मानसकन्या ममता सपकाळ यांनी याबद्दल आता सासवड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. अनाथ मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आपले आयुष्य वेचणाऱ्या आणि अनाथांची माय या नावानेच पुण्यात आश्रम आहे. या आश्रमाच्या नावाने लग्नासाठी मुली आहे असे सांगत अनेकांची फसवणूक करण्यात आली आहे. आश्रमाबद्दल फोन करून या सगळ्या संदर्भातील माहिती दिली जाते आणि त्यानंतर रजिस्ट्रेशन म्हणून 15,000 रुपये फोन पे किंवा गुगल पे ने मागवले जातात. हा सगळा प्रकार काही जणांनी ममता सपकाळ यांच्यापर्यंत पोहोचवला. त्यानंतर ममता सपकाळ यांनी देखील आम्हाला लग्नासाठी मुलगी हवी आहे, तुमच्याकडे मुलगी आहे का अशा आशयाने फोन करत सगळ्या प्रकाराची शहानिशा केली. त्यावेळी देखील समोरून 15,000 रुपयांची मागणी करण्यात आली. शिवाय सगळे डिटेल्स देखील मागण्यात आले. या संदर्भात आता ममता सपकाळ यांनी सासवड येथील पोलिसात तक्रार देऊन गुन्हा दाखल केला आहे. ममता सपकाळ म्हणाल्या, आमच्याकडे लग्नासाठी मुली नाहीत, त्या लहान आहेत, बदनामी खपवून घेतली जाणार नाही, आता मी त्यांना सोडणार नाही. मी या संदर्भात सायबर सेलकडे तक्रार करणार आहे. आमच्याकडे मुलींचा बाजार नसतो, आमच्याकडे 3 वर्ष लग्नासाठी कोणतीही मुलगी उपलब्ध नाही. जेव्हा लग्नासाठी मुली असतात त्यावेळी आपण बायोडेटा मागवतो आणि त्यांची छाननी करतो. त्यानंतर आम्ही मुलींचा विवाह करतो. सोशल मीडियावरील कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका.